सुप्रभात, नमस्कार. गेल्या भागामध्ये त्या 36व्या पदामध्ये कबीरांनी करचिंतन चिंतनातीताचे असं सांगताना जो सर्वांठाई बसे असा अस्थिपक्ष आपल्या समोर ठेवला. आता त्याच्या पुढच्या पदामध्ये 37व्या पदामध्ये नास्ती पक्षाने ते तत्व कसं जाणायचं याविषयीची चर्चा आहे. नास्ती पक्ष म्हणजे चराचरामध्ये जो ईश्वर आहे त्याची अनुभूती घ्या अशा तऱ्हेचं प्रतिपादन असतं. तर नास्ती पक्षामध्ये जे जे म्हणून अनित्य आहे, जे जे म्हणून बदलणारं आहे, येणं जाणं आहे, ते सगळं वगळता जे निखळ अस्तित्व उरतं त्याची जाण करून देणं असं नास्ती पक्षाचं प्रतिपादन असतं. आता तत्वज्ञानी विवेचनांमध्ये ज्या सिद्धांतांची अशी चर्चा करतात त्या चर्चा आपल्याला आडरानात नेतात असं वाटतं. पण कबीर मात्र त्यातून कशी सहजस्फूर्त वाट काढतात आणि किती नेमकेपणाने मोजक्या शब्दात पुन्हा मर्मावर बोट ठेवतात. परत परत या गोष्टीचं नवल वाटावं असं हे अगदी छोटंसं पद आहे. सो कछु विचारहु पंडित सोई जाके रूप नरेख चरण नहीं, माफ करा, वर्ण नहीं कोई. सो कछु विचारहु पंडित लोई जाके रूप नरेख वर्ण नहीं कोई. उपजे पिंड प्राण कहाँ थे आवे मुआ जीव जाई कहाँ समावे. इंद्री कहाँ करही विश्रामा सो कत गया जो कहता रामा. पंच तत तहाँ सबद न स्वादे अलख निरंजन विद्या नवाद. कहे कबीर मन मन ही समाना तब अगम निगम झूठी करी जाना. मराठीतून ऐका. पंडिता जाणते विचाराने, पंडिता जाणते विचाराने रूपरेख नाही, रूपरेख ज्या नाही तो समजेन दर्शनाने. पंडिता जाणते विचाराने रूपरेख ज्या नाही तो समजेन दर्शनाने. कुठून येई प्राण उपजल्या पिंडी मृताचा जीव कुठे लोपतो. इंद्रिये विरमती कशात राम म्हणणारा कोठे जातो. नुरती तेथे तत्वे ध्वनी वा शब्द ते अलख निरंजन प्रकट करीना वाद. ते अलख निरंजन प्रकट करीना वाद. कबीर म्हणे मन मनात मिळून जाता आगम निगमांची कशास चिंता आता, कशास चिंता आता. पंडिता जाणते विचाराने. वाद प्रतिवाद आपल्याला शब्दांच्या जंजाळात गुंतवून ठेवतात आणि त्या जंजाळांमुळेच तर्क वितर्क उठून आपण सहज बोधापासून अधिकाधिक दुरावत जातो. म्हणून तत्वचर्चेपेक्षा तत्वचिंतन अधिक गरजेचं आणि उपयुक्त आहे असंच सगळ्या संतांचं सांगणं आहे. षट दर्शन ज्ञानाची मीमांसा करतात. ज्ञानप्राप्तीचे मार्ग कोणते आहेत त्याचा उहापोह करतात. सृष्टी आणि जीव यांच्या निर्मितीच्या तत्वांचा पाठपुरावा करतात. पण त्या कशाने आत्मतत्व सहज प्रत्ययाला येत नाही. गोंधळ मात्र वाढतो. म्हणून कबीर इथे म्हणतायत की आपण आपल्याशी विचार करून आपल्या आत्मतत्वाचा मागोवा घ्यावा.
अंतर्मुख होऊन प्राणपिंडात येतो आणि जातो, इंद्रियांचं चलनवलन होतं आणि थांबतं, हे कसं घडतं याचा विवेक करून जो पंचेंद्रियांना जाणवत आहे असा नुसता भास असतो, तो कोणत्या चितशक्तीचा विलास आहे याचा माग काढावा. हा निव्वळ आहेपणा शब्दज्ञान किंवा वादविवादच नव्हे तर अनुभवाच्याही कक्षा ओलांडूनच सदा संचला येतना जात नाही असं जे रामदास म्हणतात, त्या नित्य स्थितीचा विषय आहे. आता याच्या पुढचं पद 38व आपल्याला अलगद या निखळ आहेपणाकडे घेऊन जात. 4 ओळींच्या याही छोट्या पदाला गीतेतल्या 15व्या अध्यायातल्या ऊर्ध्वमूल अश्वत्थ रूपकाचा संदर्भ आहे. 15व्या अध्यायातल्या एका श्लोकात भगवंत आपल्याला सांगतात की असंग शस्त्रांनी शांत अहंभावाचा विच्छेद करूनच परमतत्व बीजरूप चित शक्तीची जाणीव करून घ्यावी. त्याचाच दाखला देऊन कबीर पांडित्य चर्चा कशा बिनजरुरी आहेत ते पटवून देतात. हे मूळ पद हिंदीत असं आहे, जो पै बीज रूप भगवाना तो पंडित का कथिसी गयाना. नहीं तन नहीं मन नहीं अहंकारा नहीं सतरजतम 3 प्रकारा. विष अमृत फल फले अनेक वेदरु बोध कहें तरु एक. कहे कबीर इहे मत मान के हिषि छूट कवन उरझान. बद्धदशा आणि मुक्त दशा ह्या आपणच आपल्यावरती लादून घेतलेल्या दशा आहेत. हे भान हे कबीर इथे आपल्याला देतायत. मराठीतून ऐका. असे जर बीज रूप भगवान पंडिता उगाच सांगशी ज्ञान. असे जर बीज रूप भगवान पंडिता उगाच सांगशी ज्ञान. नाही तनु मन नच अहंकार न सत्व रजतम 3 प्रकार. खडू गोड ज्या फळे अनेक वेद बुद्ध म्हणती तरु एक. वेद बुद्ध म्हणती तरु एक. नको मुक्ती वा बंधन भारी नको मुक्ती वा बंधन भारी. कबीर म्हणे पडू नको मतांतरी. असे जर बीज रूप भगवान पंडिता उगाच सांगशी ज्ञान. देह मन अहंकार बुद्धी त्रिगुण इत्यादींच्या चर्चा तत्वज्ञानी लोक करतात. बद्ध स्थिती मुक्तावस्था म्हणजे काय त्याचीही विस्तृत विवेचनं केली जातात. पण कबीर इथे अगदी सरळ साधा सल्ला देत आहेत की हा सारा बडीवार आपल्याला उगाच अधांतरी लटकवतो, त्यापेक्षा ते आहेपणाचं बीज जे एकमेव अद्वितीय बीज आहे ते आतून जाणवलं की कुठलीच बंधनं उरत नाहीत. मग मुक्तीची वेगळी तजवीज वेगळी साधना करावी लागत नाही. आपल्याला कोणी सांगून शिकवून ते आत्मतत्व जाणता येत नाही, तर ते स्वसंवेद्य आहे असाच निर्वाळा आपल्याला ज्ञानेश्वरांनीही दिलेला आहे. तर मग ही फुकाची पंडिताई कशाला? आणि याचमुळे आता पुढची ही जी 39 पासून 42 पर्यंत पद आहेत 4, त्यामध्ये कबीर आपल्याला आपला जो म्हणजे युक्तिवाद आपण करतो किंवा
सवडशास्त्र काढतो आणि आपण जे करत असतो त्याचं काहीतरी समर्थन करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्याचं मात्र कसं गैर आहे किंवा चुकीचं आहे अशा चर्चा करतो. एकूण पोकळ वादविवाद करतो आणि मूळ काय करायचं आहे त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. तर त्यावर आक्षेप घेणार असं हे किती आहे ते 39व पण हिंदीतून आहे का? पांडे कौन कुमति तोहि लागी, तू राम न जपही अभागी. वेद पुराण पढ़त अस पांडे, खर चंदन जैसे भारा. राम नाम तत समझत नाही, अंति पड़े मुखी छारा. वेद पढ़्या का यहु फल पांडे, सब घटी देखे रामा. जन्म मरण थे तो तू छूटे, सुफल हूँ ही सब कामा. जीव बधत अरु धर्म कहत हो, अधर्म कहाँ है भाई. आपन तो मुनिजन भय बैठे, कासनी कहो कसाई. नारद कहे व्यास यों भाषे, सुखदेव पूछो जाई. कहे कबीर कुमति तब छूटे, जे रहो राम ल्यो लाई. बघा किती परखडपणाने अतिशय मार्मिक उपमा कबीर ह्या पदामध्ये देत आहेत. पंडिता काय कुबुद्धी तुझ सुचे, अभाग्या राम जपन तुझ रुचे. गाढवा पाठीवर चंदन भार, तसा घोकशी वेद निरंतर. राम तत्व ना जाणलेस, तर अंतिमुखी मातीच खरोखर. गाढवा पाठीवर चंदन भार, घोकशी तसा वेद पुराण निरंतर. राम तत्व ना जाणलेस, तर अंतिमुखी मातीच खरोखर. सर्वांठाई त्याची प्रतिती, हीच वेद पाठाची प्रचिती. जन्म मृत्यूचे फेरे टळती, सारी कामे सफळची होती. वधून जीव म्हणशी हा धर्म, अन्य करती तर कसाई कर्म. विचारून बघ नारद व्यासा, अथवा शुकदेवाचे ऐक. कबीर म्हणे धर राम ज्योतिरती, कुमती सुटते तरीच देख. वरवरचा जप किंवा पोथ्या पुराण नामाजांनी ईश्वर दर्शन घडत नाही. ती आध्यात्मिकतेची निव्वळ बतावणी असते हे स्पष्ट करताना कबीर फार मार्मिक समर्पक उदाहरणं देतात. ओझ्याच्या गाढवाच्या पाठीवर चंदनाची सुगंधी मोळी असली तरी त्याला तिचं मोल कळत नाही किंवा सुगंधही मिळत नाही. त्याप्रमाणे निव्वळ घोकमपट्टी करून वेद वा पुराणाचं मर्म किंवा इंगित समजत नाही. त्यासाठी आत्मविचार समजून घ्यायला हवा. बळी देणं, हालाल करणं यात आणि कसाई कामात काय फरक आहे? दोन्ही निंद्य, दोन्ही त्याज्य आहेत. आपण दुसऱ्याकडे चटकन बोट करून त्याचे दोष दाखवतो, पण आपलं कुठे चुकतं हे आपण तपासून पाहत नाही. आपण आपलं स्वतःचं आचरण तपासून पाहावं आणि ते अधिकाधिक चोख, स्वच्छ, निर्मळ करण्याचा प्रयत्न करावा. सर्वाभूती नांदणाऱ्या रामज्योतीवर जीव चढला तरच माणसाला वेद कळला असं म्हणता येईल. त्यासाठी रामाचं अनन्य चिंतन हाच एक तरणोपाय आहे, याची साक्ष नारद, व्यास किंवा शुकमुनी देतात असं कबीर ह्या 39व्या पदामध्ये म्हणतात. सर्वाभूती एकच चित्तत्व वसत आहे, हा बोध ठसला आणि आत्मसात झाला तर मग संकुचित स्वार्थ, कुबुद्धी, वासना आपसूक गळून पडतील. हे नुसतं बोलघेवड्या पांडित्याचं काम नाही. याच आशयाचं पुढचंही 40वं पद आहे, ते आधी हिंदीतून ऐका.
पंडित बाद बदनते झूठा। राम कह्या दुनिया गति पावे, शांड कह्या मुख मीठा। पावक कह्या पाव जय दाजे, जल कही तृषा बुझाई। भोजन कह्या भूष जय भाजे, तो सब कोई तिरी आई। नर के साथी सुवा हरि बोले, हरि परताप न जाने। जो कबहू उड़ी जाए जंगल में, बहुरी न सुरते आने। साची प्रीति विषय मायासु, हरि भगत निसुहासी। कह कबीर प्रेम नहीं उपजो, बांध्यो जमपुरी जाशी। छान आहे. मराठीत आहे का? पंडित करीती विवाद खोटे, पंडित करीती विवाद खोटे। पोकळ राम जपाने, का जगता कधी सद्गती मिळते। पंडित करीती विवाद खोटे, पोकळ राम जपाने, जगता सद्गती न कधी मिळते। साखर साखर म्हणून का कधी तोंड गोड होते। पंडित करीती विवाद खोटे। आग शब्द का कधी भाजतो, पाणी म्हणून का तहान सरते। तरले असते इथे सर्वही, जर भोजन म्हणून भूक भागते। माणसास वे शुक घे नाम, त्यासन हरी कार्याची जाण। उडून जाई राणी पुन्हा, तर फिरून येईना त्याला भान। हरिभक्ती असता वरवरची, खरी गोडी माया विषयांची। कबीर म्हणे हरी प्रेमा विण प्राण्या, खचित तुला यमजाची। पंडित करीती विवाद खोटे। किती खरं आहे ना. सांगोवांगिनी वरवरचं अनुकरण करून परमार्थ घडत नाही. ते पोपटाचं उदाहरण देऊन कबीर सांगतात की पढत पोपट जो आहे, त्याला जर आपण काय बोलतो आहोत त्याचं पुरेसं भानच आलेलं नसलं, तर नुसतं तोंडाने रामजप करून काहीच साध्य होत नाही. नुसती जपमाळ फिरवून पूजा अर्चा करून माणूस मुक्त होत नाही. पोपटाला बिचाऱ्याला स्वतःची अक्कल नसते, पण आपण तर स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो आणि तरीही स्वतःची फसवणूक करत राहतो. जसं नुसतं साखर म्हटल्याने तोंड गोड होत नाही, जिलबी साखर भात म्हणून पोट भरत नाही, किंवा आग आग ओरडल्याने आगीची दाहकता समजत नाही, तसंच भक्ती निष्ठा वगैरे शब्दांनी आपल्या अंतःकरणामध्ये बदल घडून येत नाही. नुसत्या शब्दांनी हे काम होणार नाही. जेव्हा भक्ती किंवा निष्ठा जीवनसरणी होऊन जाते, तेव्हाच अंतस्थ आत्मतत्वाचा उमग पडू लागतो. शिकवलेला पोपट रानात उडून गेला तर तो काही कालांनी शिकलेले सारे धडे विसरून जातो. तसंच बऱ्याच वेळा आपलंही होतं. एक दिवस उपास केला की दुसऱ्या दिवशी त्याचं उलट फेडायला आपली जीभ सज्ज असते. याचं कारण हेच की आपण खरी साधना करीत नसतो. उपास तापासही मनातल्या ऐहिक कामना इच्छांची पूर्ती व्हावी यासाठी करतो. सद्गुरूंनी आपली व्यवहाराची भरभराट करावी, सुख समृद्धी द्यावी, असंच आपण मागत राहतो. म्हणून कबीर या पदामध्ये पुन्हा एकदा अतिशय परखडपणाने आणि एकामागे एक मार्मिक प्रतिमांनी हे सांगतात की हरिप्रेमाविण प्राण्या, यम सुटणार नाही. वरवरची हरिभक्ती काही कामाची नाही. जोपर्यंत माया विषय हे सुटणार नाहीत, अनन्य भक्ती लाभणार नाही, तोपर्यंत हे सगळे वादविवाद किंवा हे जपजाप्य निरर्थक आहे. आज इथेच थांबूया. पुढची 2 पदं पण याच स्वरूपाच्या प्रबोधनाची पदं आहेत, पण ते पुढच्या भागात बघू. नमस्कार.